नमस्कार सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, काल गोकुळाष्टमी साजरी आपण केलेली आहे. आज आहे दहीकाला. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि मनोरंजनाची ही हंडी फोडण्यासाठी आता सज्ज व्हा. सुरुवात करूयात आजच्या भागाला. तर मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या गुलकन केबल नेटवर्कच्या विशेष कार्यक्रमात जाण्याची, ज्याचं नाव आहे दिल खुलास विथ विलास. कालच्या भागात याचा एक भाग आपण पाहिलेला आहे. पाहूयात याचा पुढचा भाग. दिल खुलास विथ विलास. दिल खुलास. मॅडमला पाठवा. अरे हा चहा घेऊन आला. आय लव्ह यू. मला तुम्ही लय आवडलाय. माझ्यावर लगीन करा. मला पण व्यवहार करून अरे माणूस बघ ना. माणूस बघ ना कोण आहे. अरे अरे काय करतोय तिकडे? अरे देवा, हे काय तुम्ही कशा पद्धतीचं आहे का काय? क्या बात. थोडं पुढे घे, पुढे डॉक्टर त्या बाजूने. अरे वा. डावा कान, डावा कान. अरे वा वा, क्या बात. तुम्ही आला की तुमचं आम्ही म्हणजे असं काहीतरी वेगळं तुम्ही करता आणि फुटेज वाढवूनच देता आम्हाला. क्या बात आहे. तुम्ही चहा घेऊन आलाय ना? क्या बात आहे. डायलॉग आहेत का तुम्हाला? काय नाही आज काय नाही. त्यांना चहा द्या आणि बसा तिथे त्यांच्या बरोबर. आम्हाला नाही का चहा? हा, आम्हाला नाही चहा? द्या त्यांना पण चहा. त्यांना देऊ नका. छोट्या पोराची बिस्किट ना, बिस्किट द्या. लागेलच त्यांना. बोलत तर काहीच नाही. माईक कशाला लावला याय ना? ते कधी काही बोलू शकतात म्हणून लावलेलं आहे. हा, बसा तिथं पायरीवर बसा, नाही तर इकडे बसा, नाही तर गेला तरी चालेल, काय नाही तुम्हाला. ऐका की मला लगीन करायचा माल कुठं आहे? काय बोलतो? नाही ते बोलणार होता ती. हा बोल, त्या मुलीला बोलवा. या या, त्यांचं नाव काय? सुनंदा चव्हाण. या सुनंदाजी प्लीज या. बापरे. चांगली. जरा बाई सारखी या, जरा बाई सारखी या. क्या बात. मला पसंत आहे तुम्ही. मला तुम्ही पसंत आहे. आपलं लगीन झालं. चला चला. ए हॅलो, थांबा ना. किती गाय झाली तुम्हाला? थांबा ना. डिस्गस्टिंग, बापरे. नॉनसेन्स, होपलेस. चल. थँक्यू. लगीन सांगा की हा तुम्ही. मुलगा बघितला माझ्यासाठी? हो नाही, आधी बघण्याचा कार्यक्रम. तुला आवडला तर करू लग्न, असं म्हणलं मी. आधी माझे प्रश्न आहेत, ते प्रश्न विचारणार, त्याच्यानंतर मी ठरवीन. ठीक आहे, एक काम करा बाबा, तुम्ही वडील इकडे बसा, ते दोघांना तिथं आपण शेजारी या इकडे या. ए तू ये इकडे मध्ये रे. पण चप्पल बारक्या पोराची घातली. ताई पाच शेवट सांगालो आता मी. काय खायची का तुम्हाला ती आता? कशाला का तिकडे बारक्या पोराची चप्पल बघ. मला पालत्याची ते ना मग. असं दे, असं दे. थांबा की ए असं तेच गप करा की आमचं व्हायचं राहिलंय. हा वाईट राहिले. लगीन हा घ्या. वहिनी होणार आहे. वहिनी बसा तिथे शेजारी बसा. बसा. क्या बात. हे तुला बांधून ठेवे. काय डुक्कर रिक्षात बसला का? मागं पुढं सारखा 4 सीट बसतात. होय बघ इकडं. माझा प्रश्न आहे. प्रश्न काय पण विचारा, माझं उत्तर होच असणार आहे. असं, तुझ्याकडे हेलिकॉप्टर आहे का? नाही. हेलिकॉप्टर नाही तुझ्याकडं? ते एरोप्लेन असतं ते नाहीये तुझ्याकडं?
नाही ती कशाला लागते तेव्हा ती आपल्याकडे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर गावात 2 आहे ती ट्रॅक्टर तेव्हा चालवा की तुम्ही. मला नाही आवडत ट्रॅक्टर चालवायला. अहो आरची चालली ती ट्रॅक्टर आरची माझी आरची व्हा की तुम्ही. अरे पण तू पार वाटला पाहिजे ना. तू सल्ल्या वाटतो त्याचं काय. क्या जोक म्हणलं चाललं त्याला. क्या बात आहे, क्या बात. लग्न मोडलं तर या बाईमुळे मोडणार आहे तुमचं. आपण याने छोट्या मुलाची चप्पल घेतली त्यांचं काय तुम्ही शांत बसा. सॉरी असते ते चपली एवढं निघालं असं मला वाटलं नव्हतं. उजवणे हा. यांच्याकडे हेलिकॉप्टर नाही आणि मला ट्रॅफिक बिग मध्ये जमत नाही. मला डस्ट मिळतं, मला उलट्या होते. मला असं वरच्यावर हवेतून असं घरी पोहोचलं की बरं पडतं मला. त्यांना थंड हवा पाहिजे, थंड हवा. हा. थंड हवा तेच विचारायचंय मला. लग्नानंतर हनीमूनला कुठे नेणार आहे. जावे घ्या आपल्या घरी. घरी काय मग थंड हवेचं ठिकाण महाबळेश्वरला जावे की महाबळेश्वरला. शी आमचे कामवाले सुद्धा महाबळेश्वरला जात नाही. मला हनीमूनला इटलीला घेऊन जा. अयो आता आता काय आता ते म्हणतात तर घेऊन जावा. एवढं बघा आताच्या मुलींच्या ह्या अपेक्षा आहेत, त्याला आपण काय करू शकत नाही. त्या आता तुम्हाला पूर्ण करता आलं तर त्या लग्न करणार. करायचं काय आता आपण. कसं वाटत नाही हनीमूनला इटलीला वडा सांबर सोबत. सांबारच बोलते बाई त्याला. दादा कन्फर्म मोडणार आहे लग्न हिच्यामुळे. आपण ताई तुम्हाला चहा होती ना अंगावर. माझ्याकडे पण चहा आहे. संपवला तुम्ही. नाही नाही आहे मग मागे कशाला ठेवला. सॉरी सॉरी इथं माझं वाईच राहिलंय परत भांडत बसा तुम्ही. नाही तर काय दांगोडा दांगोडा अंबारी मुसकटात. हनीमूनचं होईन ना. करीन ऍडजस्ट काहीतरी. बरं फ्रीज आहे का घरात. फ्रीज आहे ना. डबल डोर आहे ना. डबल डोर नाही सिंगल डोरचा आहे. पण डबल डोर कशाला पाहिजे तुम्हाला. माझ्या बाटल्या ठेवावं लागतं मला त्याच्यात. कोल्ड्रिंकच्या बाटल्या. जेवण झाल्यावर मला एक कोल्ड्रिंक लागतं अख्खं. त्याच्यानंतर ढेकर आल्यावर मग मी झोपते. क्या बात आहे. बरेच दिवस तुम्ही ढेकर बाहेर काढलेले दिसत नाहीत. काही बघ बाई खूप तुम्ही. दिवसांचे जमलेले दिसतात नाही तर ढेकर. काय हा फ्रीज फ्रीज घेशाल ना मग. नवीन घेईन मी. हा आणि उजावणे सगळ्यात महत्वाचं मला नवरा निर्व्यसनी पाहिजे. त्याला कुठलंच व्यसन नको. क्या बात. मी आहे की. अरे वा. मला कुठलंच व्यसन नाही अजिबात. हे फार महत्वाचं आहे की नवरा निर्व्यसनी हवा. पण तुम्ही हा मुद्दा मांडला हे चांगलं आहे. का बरं असं का. नाही पार्टी झाल्यावर मला उचलणार कोणी पाहिजे ना घरी आणणार. म्हणजे नाच गाणं मला नाच गाण्याचं लय नाद आहे. आता पाहिलं ना तुम्ही इतकी नाचते मी नाचून झिंगाट होते. मग काय होतं मग मी दमते. मग मला झोप लागते. मग नवऱ्याने मला असं अलगद उचलून घरी आणावं. मी आणीन अलगद उचलून. मी आणीन खांद्यावर घेऊन मी येईन तुम्हाला तुम्ही? घरी घेऊन. हो तुम्ही हो. त्यांना अलगद उचलून आणणार. ते कसं वाटत म्हणजे तुम्ही सरपटत आलाय. ते गोगलगाईच्या पाठीवरती शंका असतो ना तसं वाटेल तुमची जोडी अशी. असू दे मेलो तरी चालेल. मी बोलले बाई मस्तच बोलले. मी मेलो तरी चालेल. फक्त 2 दिवस लगीन होऊ द्या माझं. काय बोलताय. 2 दिवस काय फक्त. येड्यासारखं वागू नका. काय बरं सगळ्यात महत्वाचं तुमचं काय मध्ये दांगोडा. नाही नाही आमचं काही नाही. यांची चपलीच आहे बाकी. सॉरी सॉरी. सगळ्यात महत्वाचं मला सासू आहे का तुम्हाला आई आहे का. ती असन तरच मी लग्न करीन. बघ समाजाचं सुद्धा हेच म्हणणं आहे. म्हणून मी लग्न करत होतो. आपण आधी माझं होऊ दे की. माझं होऊ दे ना मग आता. तुम्हाला कशाला सासू पाहिजे हो? कशाला पाहिजे म्हणजे सासू पाहिजेच. मग मी जाच कोणाचं करू. शाबास. हा मी तर सगळी प्लॅनिंग करून ठेवलेली आहे. सासूला कसं छाळायचं. हा म्हणजे पायरीवर तेल वाटायचं ते करून तिने सडली पाहिजे. मी 100 पालीची शेपटी तर पेटीत भरून ठेवलेली आहे. बापरे. सासूला चहा द्यायचा ना शेपूट बुडव. चहा द्यायचा शेपूट बुडव. मरूच तर शेपूट बुडवणार आहे मी. हा प्लॅनिंग. आता कसं होतंय वडील. तर मंडळी दिल खुलास विथ विलासची ही मजा अशीच पुढेही सुरू राहणार आहे. पण पाहूयात याचाच पुढचा भाग उद्याच्या भागात. मंडळी खरं तर आजारपण कुणालाच येऊ नये असं आपल्याला नेहमी वाटतं. पण काही लोकांना असं वाटतं की आपण आजारी पडावं. कारण आजारपणामध्ये विशेष काळजी घेतली जाते. विशेष खायला प्यायला मिळतं. म्हणूनच आजारपणाचं नाटक करतायत एक आजीबाई. बघूयात मग आता या नाटकामुळे त्यांना फायदा होणार आहे की तोटा. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत स्नेहल चिदम, रोहित चव्हाण, उमेश जगताप, अंकुर वाडवे, श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके.
सिरियल सुरू. अगं आई ग परमेश्वरा. आई अगं तुला काय होतंय? अरे कळत नाही मला काय होतंय, मलाच माझं कळत. अगं आई तुला सतत आहे ना काहीतरी खात राहायला पाहिजे. हा आई हे काय? हे काय? अगं तू कलिंगडाचा ज्यूस सुद्धा पिली नाहीस. हे घे कलिंगडाचा ज्यूस पी. तुझ्या बापान कधी कलिंगडाचा ज्यूस पिवळा काढला होता का? लाल उचल लाल. सॉरी प्रेक्षक. हा इट्स ओके. आई हा बघ कलिंगडाचा ज्यूस पी ना. नको रे राजा, खरंच नको, मला काही नको. नको मग मला दे. तुला नको मग मला दे. इकडे आण. अहो प्रेक्षक आणा इकडे. अरे 20 रुपये घे पाहिजे तर दे इकडं. 20 रुपये म्हणे. हा काय गाड्या लावलाय का? टीव्ही आहे ही. मग जरा बिझनेसमॅन सारखं बोल की. हो हा मग. आई हे काय? बापरे. अगं तू अंडी सुद्धा खाली नाहीस. हा हे घे. नाही तेव्हा 10 अंडी खायची. नको रे राजा, खरंच खरंच नको मला. आई घे ना, नाहीतर तुला ताकद कशी येईल? अगं आई घे. नको नको, खरंच नको, नको मला. अगं अंड्यान ताकद येते. हे असं घ्यायचं आणि असं खायचं. हो प्रेक्षक द्या इकडे. काय गाडा लावलाय का सारखं सारखं आतून वडून खाताय? आता असं ओरडतोय जसं काय अंड यांनीच घातलं होतं. आई हे काय? बापरे. चिकन सूप सुद्धा तू खाल्लं नाहीस. चिकनचं. आई हे घे. नको बाळा, खरंच खरंच नको रे मला. अगं आई चिकन सूप मध्ये ना चिकन असतं आणि सूप असतं. ते प्यायलं की आपल्याला सूप मिळतं. हो प्रेक्षक अहो द्या इकडे. अरे राहू दे बाळा, मेल्या कोंबडीला जागावं म्हणतात. अहो जावा ना तिकडे खॉटवर जाऊन झोपा ना. का आता आमच्या सिरियल मध्ये येणार आहे. तुमच्या सिरियलला येते मी. हो आणा इकडे ते. हा तेच, काय म्हातारीला काय झाले काय माहित. तुमच्या सिरियलला येते. एक्सक्लुझिव्ह कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे मी. यांचं ना मी यांचा टीव्हीच बंद करून टाकते. 1 मिनिट बंद. चला आता. नाही नाही म्हणते आणि मेलीन उचलून नेला ज्यूस. येस, आयडिया सापडली. आता मी आजारी पडते म्हणजे मला चांगलं चांगलं खायला मिळेल. अगं आय 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 ग. अगं मेले ग मेले, देवा घरी गेले. अगं मेले ग मेले, देवा घरी गेले. आनंद पोटात माझ्या महिना अरे बापरे, अरे बापरे. दूध आला, दूध आला. 2 शिंगांचा यमदूत आला. सासूबाई काय झालं, काय झालं? हे आलीच वेळ, आलीच वेळ, आलीच वेळ, आलीच वेळ असं म्हणा. आलीच वेळ. ए अगं काय होतंय, काय होते सासूबाई? आता मला वाटत नाही मी फार असं नका. काळ जगेन असं. असं नका म्हणू सासूबाई, असं नका. पुरी. हॅलो हॅलो आई थांबा आई. हॅलो हॅलो डॉक्टर साहेब. हा तुम्ही लवकर या घरी. नाही नाही सासूबाईंचं काही खरं नाही. हे बघा हे बघा, डोंबिवलीची पार झोंबिवली झाली त्यांची. ए श्वास लागलाय मला. हा श्वास पण लागलाय म्हणतायत. हा येताय ना? ठीक आहे ठीक आहे, तुम्ही लवकर इकडे निघून या. आणि ऐका, येताना का नाही 1 किलो पेढे आणा. 1 टवळे पेढे कशाला? आता तुम्ही पास होणार ना. अगं कुळू बुडवे, तुला शरम वाटत नाही का ग? इथं माझा जीव चाललाय आणि तुला पेढ्याची पडली आहे. हा हा नाही 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 सासूबाई, तसं नाही. मी की नाही थोडीशी गंमत केली. तुम्ही थोडीशी गंमत स्किट मध्ये कर की ग. बसा. ते म्हणतात ना सासूबाई, थोडस हसलं ना की सगळे आजार दूर पळून जातात. अगं पण तू जी गंमत करतेस, जे जोक सांगतेस ना, त्यानं माणूस मरल एखाद दिवस. नक्की? हा आणखीन 2-3 करते. मेले ग मेले, देवा घरी गेले.
सासूबाई काय होतंय तुम्हाला हा? सासूबाई काय करताय हे? आता मी फोन करते, माझ्या पोराला फोन करते. कशाला त्यांना फोन करताय? काय गरज नाही. हा उठसूट कारणांसाठी सारखं त्यांना कंपनीत फोन करून बोलवून घ्यायची. बिझी असतात ते. काय काम करतात ते कंपनीत? मॅनेजर आहेत. हा गर्दी मॅनेज करायचं काम करतो. वॉचमन आहे, वॉचमन याला. माझ्या मुलाला फोन लावते एक वेळी. हॅलो, नाही किडे. हॅलो दीपक. हा बोला आई. दीपक लवकर ये. काय स्किट घसरायला लागलंय काय? टाकू काय एंट्री? हे बघ, पदरची वाक्य घेऊ नको, नाही तर त्याच पदरानं तुझा गळा आवळी ना मी सांगून ठेवती. नाही सॉरी आई. आई काय झालंय? ऐक बाळा. केस कशाला तू आई? तुझा आवाज असा काय येतोय मला? हा ऐक, मला वाटत नाही मी आता जास्त वेळ टिकेन. सॉरी आई. ऐक, असशील तसा निघून ये. आणि एक येताना ते खारी तेवढी घेऊन ये. खारी आणि नानकटाईची बिस्किट ती गुलकंद फ्लेवरची घेऊन ये बर का. आणि ये नक्की. पण खारी नान कटाई कशाला पाहिजे आई? ते पेशंटला द्यायला लागतं. पेशंटला लागतं खायला. बरोबर बाळा चालते. होय आई, येतो आई. लवकर बाळा. मरू नको आई, मरू नको. आलो. ए डॉक्टर, हा खूप ओव्हर ऍक्टिंग करायला लागलाय. ह्याचं काय करता तुम्ही? नाही अशी ओव्हर ऍक्टिंग केली की आम्ही हाफ पेमेंट देणार आहे त्याला. नाही मी सटल करतो ना. बाळा लवकर ये. नाही ह्याच्यासाठी तर आम्ही पेमेंटच देत नाही, फुकटच आहे मग आज. मग त्याच्यापेक्षा अर्धेच बरे. थांब, फोन करते थांब. ओ मी काय म्हणते, हा तुमच्या पोटात दुखताय का नाही? मग हे नानकटाई आणि खारी कशामुळे मागवली? ते हे आपलं त्याच्यात विटॅमिन असतात. विटॅमिन काय? हे नानकटाई मध्ये कसले विटामिन असतात? NKT नॅनकेटी. आणि खारीत काय असतं? मज्जा. मज्जा रज्जूला असं पकडून ठेवण्याची ताकद असते. म्हणून तर ते म्हणतात ना, जो खाई खारी देव त्याला तारी. एवढे किड्यात ना म्हातारी मध्ये. काय म्हणली? नाही मी म्हणणं सासूबाई, ते पोट दुखतंय ना तुमचं, तर किडे झाले असतील पोटात. गपच ग किडे. तर मी फोनच करते. कोणाला करताय आता? हा कशाला सगळ्यांना बोलवून घेताय? कळत आहे? पोरीला करते ग, सगळ्यांना नाही बोलवत. नाही काय म्हणते मी, हा हे बघा तमाशे करायची गरज नाही. पोरीला काय बोलून घ्यायची गरज आहे? ती काय डॉक्टर आहे का? हा ते ग असू दे. अगं शेवटच्या क्षणात स्वतःच्या आईचं थोवड तरी बघू दे. माझी पोरगी चातकासारखी माझ्या ती वाक्य नाहीये. डायरेक्ट फोन लावा. अगं चातकाच्या वडीनं माझा फोन घेईल ग. वाट बघत असेल माझी आई मला फोन करेल म्हणून. कधी मी तिच्या बरोबर बोलन. म्हणजे काय कशाला सारखी फोन करतीस का? माया बघा. म्हणजे अगाई पटकन बोल काय. ऐक, आता मला वाटत नाही मी जास्त काय टिकन बाळा. मला वाटतं मी चालले देवाघरी. ए आई, अगं काय बोलतेस? ते कुत्र पहिलं बाजूला कर. ऐक बाळा, कुत्र नाही ते, मीच बोलत होते. मला धाप लागली ना बाळा. ऐक, मी शेवटच्या घटका मोजते बाळा. हा गाई काय सांगतीस? हो बाळा, हो. तू असशील तसे लवकर निघून ये. आई येते, मी येते. यांना पण आणते बरोबर. कुठल्या पण माणसाला घेऊन ये सोबत. पण ऐक, येताना जरा छपरछंद घेऊन ये. काय? ऐक, छपरछंद ग. ते नाही का वरून लाल आतून पिवळे असतात बघ ती. कळली मला, कळली. ते किमान 2 डझन तरी घेऊन ये बाळा. 2 डझन? अगं खायचेत का इकायचेत तुला? आधी शेवटच्या क्षणी तरी सफरचंद मोजू नकोस ग. आई आई आई, मी
ऐक बाळा, आणखीन एक महत्वाचं. आई बोल. पाहुण्यांनी म्हणाव हा येताना मिठाईवाल्याकडनं तेवढी रसमलाई आणायला विसरू नका आणि जिलेबी फाफडा पण मागवा. कसं आहे, या आजारात देतात म्हणे असलं काय काय. मी आणते. आई तू फोन ठेव, मी आलेच लगेच. आई आई जाऊ नको, आई जाऊ नको. नाही बाळा, मी खाल्ल्याशिवाय हलते इथनं. तू आलीस. 10 लोकांना पोहोचून जाईल म्हातारी. काय बोललीस का? काय नाही, ते 10 जण कशाला उगाच बोलून घेताय आई तुम्ही. आता थांब 1 मिनिट. आता कोणाला फोन करताय, कोणाला करताय? हा टेक्स्ट मेसेज करते मी. सगळ्या ग्रुप वरती मेसेज टाकला. शेवटचं भेटाया या आणि काहीतरी खायला घेऊन या. तुम्ही ना आई आता थोडा वेळ झोपा तुम्ही. हा झोपा तुम्ही. झोपती गो बा. काय झालंय? पोट दुखत. ते काय मगासपासून. आता झोपा. आता ते म्हातारीची नाटकं नाही कमी. झोपा. वात आणलाय म्हातारी ना आयुष्यात नुसता. आय खायला आणलंय, चूळ भरून खाऊन घे. आय असं कसं झालं आहे? मला सोडून गेली. अगं जाता जाता शेण खाऊन गेलीस वय. अगं तोंडाला शेणाचा वास येतोय. अशी कशी गेली? आता मी कुणाच्या तोंडाकडे बघू? उठकी आहे, उठ. आता माझी ताई गेली. अरे मी हाय जिती अजून. कसं काय? ती परत आली आहे. शेवंता. तारारी टूर. 2 वेगळ्या सिरियल आहेत त्या. असू दे, हॉरर आहे ना म्हणजे झालं. मला एक गोष्ट कळत नाही सासूबाई, तुम्हाला कसं घेतलं नाही ते हॉरर सिरियल मध्ये? का? माझ्या मानकुटीवर तर भूत बनून बसला तितकी वर्ष. काय झालं? थांब जरा, थांब. काय झालं तुला? याच्या आईचं मिमिक्री. हे बाळा तुला कळतं यातलं? नाही कळत. कशाला मग नाही ते नखरे करतोय? अगं ती डॉक्टर लोक बघते ती ना, असं असं काहीतरी चेक करते ती, म्हणून म्हणलं बघावं पेशंटला बरं वाटतं म्हणून मी चेक. पण तू डॉक्टर नाहीस ना. तुला लय त्रास होतोय का? काय काय ग, जरा तुझ्या तोंडाकडे बघ. हो बघ तुझ्या तोंडाकडे जरा. दाढी कुठली? नॉर्मली आहे. अगं काय माझ्या आईची अवस्था करून ठेवलीस तू. तू काय खायला दिलं नाहीस का हिला? आई बोल, तुला काय खायला पाहिजे ती बनवून देईल तुला. बोल तू. बाळा तसं काय नको मला. राहू दे नाही नाही. असं एकदम काहीतरी हलकं फुलकं चालेल. कागद आण का तिथला खाऊ दे. नाही रे, एवढं पण नाही रे. म्हणजे हे एखादा मसाला डोसा, भाजी पाव, मेदूवडा, इडली सांबार, नीर डोसा. जास्तीच निर्ढावली आहे बाई. एक शब्द बोल नकोस. माझी आई सिरियस आहे, तू अशी बोलते. तू पडदिशी घे. हिनं काय काय सांगितलं ती बनवायला. काय बोलताय तुम्ही? म्हातारीला बरं नाही त्या. हा तू बनव का बसा तुम्ही. तू आराम कर. बाळा ए बाळा आराम. आहे म्हातारीचा रोल आहे तुझा.
रडू नका अजिबात तोंडात शब्द काढायचा नाही रडू नका असं म्हणतो की नाही आता रडू नका म्हटलं की नाही तुला पोरा ठोराने कुणाच्या तोंडाकडे बघायचं तू जर धीर खाचलास तर आईला काय सुद्धा झालं नाही अजून ठणठणीत आहे हाय 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 हे काय शी काय नाही ती आजी मला वर जाताना पाहायचं होतं ना. आजी म्हणजे काय दिवाळीचं रॉकेट आहे वर जाताना बघायचंय. असं डायरेक्ट बोलायचं नाही बाळा है ना. मम्मी आजीला काय झालं? काय नाही झालं बाळा काय नाही आजी बरी आहे. आजी मरणार ना आता. असं बोलायचं नाही बाळा. असं त्रास होतोय ना. म्हणजे आलीस तू आलीस तू बाळा. आई मी आली आई सावकाश सावकाश आई मामी आई काय होतंय काय झालं आई? काय होतंय आई हा परत माझ्या स्किट मध्ये म्हणजे आज कन्फर्म मरती मी. आई ग आई मामी मोबाईलला चार्जिंग कुठं करता तुम्ही? मोबाईलला चार्जिंग कुठं करता? हे हा काय? तिकडं असेल बघा तिकडं. इथं माझं चार्जिंग संपत आलंय त्याचं काय नाही ह्या माणसाला. आई आई जाते 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 आता. ए गप्रा. सावकाश आई सावकाश तू पडून राह सावकाश आई सावकाश म्हणजे आई सुनील शेट्टी होतो आई तू आराम कर ग आई. जाशील जाशील. काय झालं? बरी बर आता हे पै पाहुणं पण सगळं आलेत. ए कोरा चहा ठेव पडत कोरा 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 नाही गोरा गोरा गोरा. हा गोरा चालेल. मला साई टाकून द्या तुम्ही. आता सगळं पै पाहुणं आले ती तर हे पडदिशी आपण केक कापून घेऊया आणि फरसानं वाटूया. काय तुमचं डोसकं बिस्कं फिरलं का काय हा वाढदिवस आहे का त्या म्हातारीचा हा नाही नसल पण गिफ्ट आणले ना मग झालं. म्हणजे तुम्ही सगळे माझ्यासाठी वेळ काढून आलात हेच माझ्यासाठी गिफ्ट आहे. बाळा कापून देऊ का झोपाळा खेळायला? मी काय म्हणते हा आई बोल 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 आई. पाहुण्यासनी तेवढंच काम असेल मोबाईलवर तर घरी जाऊन केलं तरी चालेल म्हणाव. नाही ना त्यांनी सांगितलं इथं असल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत म्हणून. पाहुणं तू आराम कर आई. सावकाश आई 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 काय होत आई काय दाबू? अरे काय बोलतोस दाद्या? अरे कशाला कोरड पडली? माझं सामान आणलंयच ना. नारळ पाणी आणलंय आणलंय आणलं कुठं आणलंय नारळ पाणी दे. सावकाश उठून बसते का जरा वेळ? ते वरून टाकी वरून टाकी. नारळ या थोडा ते पाणी काढायला घाम्याला घे मोठं बघून. काय आणलं बाळा? नारळ आता शाल पण द्या आणि म्हातारीचा सत्कार करून ठेवा. चालेल. अरे असं नारळ? आता तूच सांगितलंस की नारळ घेऊन ये म्हणून. अरे म्हणजे शहाळा आणायला सांगितलं होतं रे. असू द्या आई. त्याला काय होतंय ह्याच्यात पण पाणीच असतंय त्याच्यात पण पाणीच असतंय असतंय की नाही. मग आपलं फुलपात्रात घ्यायचं सगळी पितील वाच वाच वाच. हा जरा जरा सगळ्यांना द्या बरोबर आहे. जरा जरा तीर्थ प्रसादाला आलात काय? पेशंटला द्यायचं असतं. पेशंट आहे ना मी. बरोबर बरोबर देतो देतो मी असते पेशंट. मोठा तांब्या बिंब्या घे. हे घ्या हे घ्या. नाही मला सगळं पाहिजे.
चमचाभर देईल तो तुला. अरे चमच आता ह्याच्यात पाणी बसणार आहे अरे का? मोठं घ्या ना काहीतरी. फुडा फुडा मामा फुडा. व्हायला नको जायला. फुडा. पातेलं वगैरे घे ना वहिनी. त्यांच्या आईचा हावरट आहे. थांबा ना, पेशंट असते ना मी. तुला अगं वही पाणी पातेलं एवढंच निघणार आहे ते मामा, परत. काय अजून काय टाकीवर निघणार आहे का बरं पाणी? बघा की तुम्ही जरा नाही, माझा पुढा, नेम पुढा. चुकला तर अवघड होईल परत. घ्या पटपट करा. घ्या. हे पण आपल्या नशिबासारखंच निघाला रिकामा. नाही तर काय नारळापेक्षा तर म्हातारीच्या तोंडाला जास्त पाणी सुटलंय. बघतो का तू? हा काय रे पोरा, तुला बघून नाही आणता येत का नारळ जरा नीट? आता बघून ह्याच्यात घुसून कसं बघायचं पाणी आहे का? बरोबर आहे. बरं आज असू द्या. ऐक मी काय म्हणतो, आता ह्या वाट्याच्या का नाही नारळाच्या, ह्याच्यातच पाणी वतून जर म्हातारीला दिलं तर चांगलं होईल. नारळातलंच पाणी होईल ना. बरोबर. एक नंबर काम होईल. चांगलं काय तुझ्या गुडघ्याच्या वाट्या काढल्या आणि त्याच्यात वरण भात दिला तर चालेल का तुला? हा? काय डोकं लावतोय गबा म्हणजे? हा ह्याच्या वेळेला तू पोटभर जेवली होतीस ना? जेवली होती. मग हा भस्म्या कसा झाला मला आलाय तुझ्याकडे? ए, आजीला ठेव जरा. घे आई. नको, राहू दे बाळा, राहू दे, असू दे तुलाच. नाही म्हणते आजी. बाई, हा? सासूबाई काय काय? जाते जाते मग खाली जाते आता. बाळा, ते तुला सांगितली होती ती खार्यानं नानकटाई खा. आणलंय आणलंय. सावकाश आई ऐक. हे घे. सावकाश. आता आम्हाला वाटत नाही बाळा. नाही अगं धर आई धर, खा. दे. धर धर सगळं खाऊन टाक. सगळं खा तू. सावकाश सगळं खा. बिनधास्त. तू जगली पाहिजेस आई. हा. खा तू सगळं. अरे ती खारी सांगितली होती ना बाळा? ही कुठली खारी आणि ही बघ. नाही ते काय झालं, मी जरा डोकं चालवलं. हा म्हणलं खारीत ते हे नसतंय ना, ग्लुकोज. हा बिस्किटात ग्लुकोज असतं, म्हणून बिस्किट आणलं मी. पेशंटसाठी चांगलं असतं ग्लुकोज. हो का? हो. पुढच्या वेळेला डोकं नको चालू बाळा. हा? नको. हा विशेष क्लोज केला मी बाळा. राहू दे तुला. आई 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 बंदे. आई 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 बोल आई बंदे. आई बोल. आई पिशवी कुठं दिसेना तुझी? हा पिशवी. ओ ओ पिशवी आणा. आई ग पिशवी. आई सावकाश सावकाश. शेवटची इच्छा होती अगं आई छप्परचंद ओ खायची. पिशवी द्या. अहो काय करताय, सोडा तो मोबाईल. हे घे आई. बाळा तुला सांगते ना फळ आणली बाळा, हा हे छप्परचंद कुठं दिसना झालंय? अगं हे बाळा हे सफर आणि छंद वेगवेगळं आलंय. हे काय आणलंयस तू? अगं आई ते वाटत ना सफरचंद भेटलेच नाही म्हणून फळ आणली ही. हो का? हा अजून बघा कुठली कुठली आहेत ती सासू. काय फळ आणली बघू जरा. असू दे, पोरीनं आणली ग मायन फळ माझ्या. आई ग आई. बाई हा हे ना नंदुबाईचा हसच आहे बघा. 5 रुपयाची राखी आणायची आणि जाताना 5000ची पैठणी न्यायची. आई हिला सांगत आहे कशी बोलते बघ. मी का मला काय सांग हा? काय खोटं बोलली? काय खोटं बोलली मी? हा? ए, तू का बस का? नाही तर काय माझी पोरगी आली आई. आली होती पोरगी. माहितीये? शेवटच्या- आई 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 अगं आई तुझा म्हातारीचा रोल आहे आता. तू डॉल्फिन दिसतेस आता. आई आई सावकाश आई. म्हणजे हा पाहुण्यासनी बोलव. ओ ओ आओ ओ
काय झालंय या पटकन इथे. पाहुणं आले आले अहो या की पटकन. आई बघा कशी करत. ऐका ती रसमलाई सांगितली होती ना पेशंटला द्यायची असती म्हणा. ती जिलबी फाफडाने रसमलाई काढा. जाता जाता तेवढंच आपलं आयुष्यात गोड, शेवट गोड, त्याच सगळं गोड. काढ रसमलाई काढ. ठीक आहे. जावई बापू कानात दाबण घालून मळ काढतात काय ग? नाही मग रसमलाई सांगितली होती, बताशे कसे काय आणले? माझा एक डॉक्टर मित्र आहे, तो म्हणला रसमलाई घेऊन जाऊ नको, ह्यानं आजार जास्त होतो. थिरडीला अगं नाही थेरडीला म्हणले. थेरडी मग आजीला बत्ताशे घेऊन जा, ते जास्त आयुर्वेदिक असतं असं म्हणलं. बत्ताशे आयुर्वेदिक म्हणणार याला कुठला डॉक्टर सापडलाय कोणाला माहिती? काय? कुणी आयुर्वेदिक म्हणून बत्ताशे देतो हे? हा देतो. तू काय आणलंयस खायला बाळा? मी चॉकलेट आणलंय. किती ग गुणाचं, शरम वाटत नाही चॉकलेट आणलास? आणि इकडं मिळाल्या तर थोबाड बघा. म्हातारी खा खा करत सुटली. गबास सुनबाई. काय झालं? मी इथेच आहे. काय झालं सुनबाई? अगं घरगुती काहीतरी पेशंट साठी बनव. साधं आपलं काहीतरी मटर मशरूम मसाला, एखादी चिकन बिर्याणी, नाहीतर चायनीज विथ मंचुरियन. बरोबर आहे तुमचं सासूबाई. ती काय करते नंदूबाई, घरचं ना घरीच काहीतरी बनवते, म्हणजे कसं तिच्या तोंडाला जरा चव येईल. सासूबाई ती का नाही तुमच्यासाठी मस्त वाडगबर गरमागरम पेज बनवते. आता 2-3 दिवस चांगली पेज खा, लगेच तरतरी येईल. अगं हा पेज कसा सोडवायचा? अगं मला तर तू तर मंचुरियन सारखी दिसायला लागली. अगं आई काय बोलते? अरे कुणीतरी काहीतरी आणलंय का नाही पेशंट साठी खायला? आजी मी आणलं ना. माझं बाळ काय आणलंस बाळा? हे काय बाळा? कापूस. आता तू मरणार ना, तुझ्या नाकात टाकायला पाहिजे ना. आई आई अगं काय काय काहीतरी वहिनी पेज डॉक्टर आले. डॉक्टर आले. तुम्हाला कोणी बोलवलं? ते महत्वाचं नाही, तुम्हाला तपासावं लागेल आणि तुमचा फोटोचा एक्सरे पण काढायला लागेल. थांबा. फोटोचा एक्सरे? हा पोटाचा. हा पोटाचा? हा कुठला डॉक्टर शेंडी बांधून आलाय? अरे शेंड्या लावायची कामं करतो का रे डॉक्टर? बापरे रिएक्शन बघितली. एक्सरे? हे काय काढलं? एक्सरे काढला. बापरे पोटाचा म्हणून छातीचा दाखवतोय बघ. हा हरकत नाही तुझी चूक नाही संतोषची. तू कर, तू चालू ठेव. आई सांभाळ. ओ माय गॉड. काय झालं? जाते भाऊ तुम्ही. डॉक्टर बोला पटकन. नाही बोलणार, इंग्लिश वाक्य आलं. त्याच्या पुढचा आठवायला वेळ लागतो. थांबा. हा पुढं. मला ज्याची भीती होती तेच झालं. बाई काय बोलताय डॉक्टर? काय झालंय डॉक्टर मला? हिपोपोटामस काय? फोर स्टमक झालंय. बाई काय? फोटोमस फोटमक. डॉक्टर कुठला आजार आणला तुम्ही? हा तुमचा पोटाचा अभिनय काढायला लागेल. फोटोचा अभिनय काढावा लागेल? अरे बाप. एक
मिनिट आई. तुझ्या तर आता सांग काय करावं लागेल? पोटाचा अभिनय काय करावं लागेल? पोटाचा अभिनय काढायला लागेल. अरे पोटाचा अभिनय कसा असेल? काय तो नीट आजार सांग ना. अवयव असतात. अरे पोटाचा अभिनय नाही रे, पोटाचा अवयव असतो, अवयव. तेच ते काय झालंय मला? लिम्फोफोरस स्टमक झालं तुम्हाला. नाही येत नाही तोपर्यंत बोला डॉक्टर. आज तो डॉक्टर करूनच राहणार. बोला डॉक्टर बोला. लिम्फोफोरिया हा स्टमक झालाय तुम्हाला. म्हणजे भयंकर काहीतरी झालंय असं समजा. हो माय गॉड. डॉक्टर याला काय म्हणतात? एअरफोन. हेअरफोन. आता वाट लागते माझी. डॉक्टर मला पण डॉक्टर याच्यावर ट्रीटमेंट काय? या तर पोट काढावं लागेल, नाहीतर तोंड कायमचं शिवायला लागेल. हा करू नका. थांबा थांबा थांबा. ते चाकावाला सोपा आणणार आहे. काय चाकावाला सोपा. होय, तुम्ही मोकळ्या वेळेत काय कलई बिलय लावायची कामं करता काय? म्हणजे म्हणजे ही पण कळे ना बॉम्ब होता. थुका लावायची कामं कन्फर्म करतो. चला म्हातारी लोचला. एक मिनिट थांबा. हा काय आहे? चाकावाला सोपा. अरे याला स्ट्रेचर म्हणता येत नाही, चाकावाला सोपा म्हणतो. अरे याच्याकडे मी ऑपरेशन नाही करणार. काय मंडळी, मजा आली की नाही? अशीच धमाल अजून बाकी आहे. करूयात ही धमाल उद्याच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या.